सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यानंतर खरं तर 1.5 महिना उलटला आहे, मात्र अद्यापही दोषी पोलिसांवर कारवाई झाली नाही। या विरोधात परभणीत आज मोर्चा निघाला आहे। आपण पाहतोय शनिवार बाजार या ठिकाणावरून विशाल हा मोर्चा काढण्यात आला आहे। मोठ्या प्रमाणावर महिला या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय द्या, विजय वाघोडे यांच्या कुटुंबियांना न्याय द्या ही मोर्चेकऱ्यांची खरं तर प्रमुख मागणी आहे। वंचित बहुजन आघाडीकडून हा मोर्चा काढण्यात आला आहे आणि या मोर्चामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचे आई आणि भाऊ देखील सामील झालेला आहे। आपण त्यांच्याशी आईशी बातचीत करणार आहोत। काही मोर्चा काढला आज, नेमकं काय मागणी आहे? नेमकं मागणी आहे सोमनाथाला ह्या पोलिसांनी माझा मुलगा वकील झालेला होता, माझ्या मुलाचे पेपर होते, त्यांनी माझ्या मुलाला धरून त्यांनी कोठडीत बंद केले। त्यांनी मारायचं लवकरात लवकर त्यांनी ठरवले, जसं ठरवले तसं हे न्याय का देत नाही सोमनाथासाठी? माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, कागदाचे पुरावे आहेत, माणसाचे पुरावे आहेत, सर्व पुरावे आहेत। त्यांनी का मला वेळ लावते ठेवले? 1.5 महिना उलटून गेला। या सरकारी लोकांनी याने दखल घेत नाही, यांना लवकर ह्याने सजा देत नाही। या पोलिसांना मोकळ सोडले, या पोलीस लोकांना मोकळ सोडले का ड्युटीवरती पुरायला हिंडायला? काय नेमकी मागणी आहे? काय नाही हवंय तुम्हाला? मला नेमकी सोमनाथाला मारले ते लोकांनी, पोलीस लोकांनी, त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। माझ्या बहिणीवाला, माझ्या मुलीवाला मारहाण केले, गंभीर मारहाण केले आणि माझ्या भावाला पण मारहाण केले, हात फ्रॅक्चर केले, पाय फ्रॅक्चर केले, त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले। त्यांचे ही खोटे गुन्हे महागारी सरकारने घ्यावं। माझ्या सोमनाथाला लवकरात लवकर न्याय ह्याने द्यावा। ह्याच्यामध्ये विजय वाघोडे बाबा पण मेले, त्यांच्या दबावाखाली त्यांना बी न्याय मिळायला पाहिजे। सोमनाथ सूर्यवंशी यांचे भाऊ देखील आपल्या सोबत आहेत। भाऊ, 1.5 महिना उलटला आहे, मोर्चा काढला, तुम्हाला काय नेमकी भावना आहे? 1.5 महिना झालेला आहे। आम्ही पोलीस स्टेशन मध्ये ते माहितीच्या अधिकारासाठी अर्ज पण दिले होते, पण 1.5 महिना झाला कसल्याही प्रकारचे पोलीस प्रशासनाकडून आम्हाला माहिती दिली जात नाही। आणि जे पोलीस जे आरोपी आहेत, जे माझ्या भावाचा खून केले, त्यांच्यावरती कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही। ते आणखी ड्युटीवरतीच आहेत। नेमकं सरकारला अडचण काय? लवकरात लवकर प्रक्रिया होत नाही, एकदम मंद गतीने प्रक्रिया चालू आहे। आणि जे मुलं जे आहेत, निर्दोष मुलं, त्यांना उचलून घेऊन ज्यांना मारहाण केली, ज्यांचे हातपाय तुटेपर्यंत मारले, त्यांना ज्या माता माय मुलींना भरपूर मारले, त्यांचेही पण गुन्हे दाखल करून घेत नाहीत पोलीस। आणि लवकरात लवकर म्हणजे प्रक्रिया, हे लवकरात लवकर प्रक्रिया हो, हे आमची मागणी आहे। आणि त्यांना फाशीची शिक्षा हो, हेच आमची शेवटपर्यंत मागणी आहे। न्यायालयीन चौकशी स्थापन झाली, जस्टिस आचलिया यांची नियुक्ती देखील करण्यात आली, मात्र त्यांचं कामकाज सुरू झालंय का? तुम्हाला काही बोलणं केलंय का जस्टिस आचलिया समितीकडून? आम्हाला काहीच बोलणारा म्हणजे माहिती दिली गेलेली नाही। आणि जवळपास 1.5 महिना झालेला आहे आणि 6 महिन्याचा टाइम बॉन्ड जे आहे ते आम्हाला मान्य नाही, कारण लवकरात लवकर 1 ते 1.5 महिन्यामध्ये आम्हाला न्याय भेटला पाहिजे, हेच आमची मागणी आहे। तर न्यायालयीन समिती जी गठीत केली ती आम्हाला मान्य नाही आणि 6 महिने आम्हाला मुदत मान्य नाही आणि दोषी पोलिसांवर त्वरित कारवाई करा अशी मागणी एकूणच या सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांकडून या मोर्चाच्या निमित्ताने करण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।